नमस्कार मंडळी, मी वैष्णवी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आमच्या नवीन गाडीसाठी घरच्या घरी हार कसा बनवला ते। चला तर मग आपण ती प्रोसेस चालू करू। तर सगळ्यात पहिल्यांदा मी आणि आमची सासूबाई म्हणजेच आमच्या आई आम्ही दोघी पण हार करायला बसलोय। आणि कारण की खूप मोठा हार बनवायचा होता आणि एकटीच्याने बनवणं म्हणजे शक्य नव्हतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही 8 फुले एका दोऱ्यामध्ये ओवून त्या फुलाची आम्ही रिंग करून घेतली आहे। 8 फुलांची आई मला तिकडून बनवून देत होत्या, मी इकडे रिंग करत होते, मी पण इकडे फुलं ओवत होते। असं आमचं दोघींचं चाललं होतं। मग आम्ही अशा 8 फुलांच्या एकदम फिट रिंग करून घेतल्या। आधी आम्ही दुकानमध्ये विचारलेलं की म्हणजे हारासाठी, पण आम्हाला खूपच जास्त कॉस्टली सांगितलं, 5,500 रुपये सांगितले। आणि एवढे 5,500 रुपये एका दिवसासाठी नको वाटतात द्यायला। त्यामुळे मग मी ठरवलं की आपण घरच्या घरीच हार बनवायचा। आणि आमचा तो हार खूप मस्त टर्नआउट झाला। वाटलं नव्हतं की एवढा मस्त हार होईल, पण खरंच खूप जास्त छान हार झाला। आणि सगळ्यांना वाटलं की आम्ही तो बाहेरूनच आणलाय, पण नाही, तो आम्ही घरी बनवला होता। असं कोणाला समजलं नाही की तो आम्ही हार घरी बनवलाय। इतका तो छान झाला होता दिसायला पण। तर आता माझे ऑलमोस्ट सगळ्या रिंग तयार करून झालेल्या आहेत एका साईडच्या हार बनवण्याच्या। म्हणजे आम्ही एक साईड आधी बनवणार आहोत, मग दुसरी साईड बनवणार आहोत। तर मग मी ते हार बनवायला सुरुवात केली। मग हार मी कसा बनवला, तर मी जवळजवळ 4 फूट आणि 4 पदरी दोरा घेतला होता। 4 फूट अशी म्हणजे मोजून घेतला होता। आणि तो त्याच्यामध्ये मग पहिल्यांदा मी एक मोठा गोंडा घातला, मग त्याच्यामध्ये रिंग घातली, मग नंतर पुन्हा गोंडा। मग याच्यामुळे ते सगळं परफेक्ट बसलं आणि हललं पण नाही, काहीच नाही। या प्रत्येक रिंगच्या मध्ये मी मागे पुढे गोंडा घातलेला आहे। पहिल्यांदा येलो 2 रिंग घातल्या, मग 5 केशरी रिंग घातल्या,
मग पुन्हा येल्लो एक रिंग घातली आणि मग नंतर मी गुलाबाच्या पण अशा, आता गुलाबाच्या तशा रिंग करता येत नव्हत्या, मग मी अशा एका साईडला पूर्ण गुलाब हे करून त्याच्या पण रिंग करून हळूहळू घालत होते, कारण की गुलाबाची दांडी जी असते ती तुटण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळे ते खूप केअरफुली करावं लागतं आणि जास्त करून याच गोष्टीला खूप कष्ट लागतं. गुलाब घालणं तर सोपी गोष्ट नाही आहे, गुलाब खूप असा हाताळावा लागतो काळजीपूर्वक. आणि मग ते हळूहळू माझं चाललेलं. मग एक बऱ्यापैकी 10 ते 11 लेयर म्हणता येईल मी गुलाबाचे केले आणि मग त्याच्यानंतर पुन्हा मग तेच कंटिन्यू केलं. एक येल्लो रिंग घातली, पुन्हा 5 केशरी रिंग घातल्या आणि नंतर पुन्हा वर येल्लो रिंग आणि पुन्हा गुलाब आणि ते ग्रीन कलरचं काय जे होतं ते असं मी एका साईडला कंटिन्यू केलं. आता एक साईड माझी बनवून झाली होती, आता मी ही दुसरी साईड बनवते आणि दुसऱ्या साईडला पण मी सेम प्रोसेस फॉलो केली आहे. याच्यामध्ये माझ्याकडून एक चूक झाली होती की मी येल्लो इथे नंतर दोन रिंग घातल्या होत्या, मग नंतर मी पुन्हा ती काढून टाकली आणि खरंच खूप जास्त हेक्टिक असतं हे आणि सोपं नाही आहे बिलकुल. आपण म्हणतो हारवाल्यांना की हारवाले एवढे पैसे घेतात तेवढे पैसे घेतात, पण खरंच त्याच्यामागे खूप जास्त कष्ट आहे आणि ते कष्ट काही सोपं नाही आहे. मी जवळजवळ 4 तास हा हार बनवत होता, आम्ही दोघीजणी मिळून बनवत होतो आणि आम्हाला 4 तास लागले हा हार बनवण्यासाठी. आणि खरंच खूप जास्त त्या लोकांबद्दल पण आता रिस्पेक्ट वाढली की खरंच त्यांना पण खूप कष्ट लागतं, त्यांना पण आपण ते म्हणतात की एवढे पैसे तेवढे पैसे, पण 4 तास 5 तास एक हार बनवण्यात जात असेल तर मग तेवढे पैसे वर्थ आहेत त्यांच्या कामासाठी, कारण की सगळं ते म्हणतो ना मानपाट सगळं एक होऊन जातं, तसं काय ते होतं.
आणि आता ही मी दुसरी साईड बनवते. सेम प्रोसेस फॉलो केलेली आहे. या दुसरी साईड बनवताना पण 4 पदरी दोरा घेतला आहे, 4 फूट लांबीचा घेतला आहे. आणि ह्या रिंग ज्या आहेत त्या पण सेम 2 येल्लो, मग 5 केशरी, मग नंतर 1 येल्लो, मग पुन्हा 10 ते 11 गुलाबाच्या रिंग, म्हणजे एक एक ते असतात ना ते रिंग सारखं तयार करत गेले. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा सेम प्रोसेस मी फॉलो केलेली आहे. आणि खरंच खूप जास्त मज्जा पण आली, भारी पण वाटलं. आणि हार कंप्लीट झाल्यानंतर त्याचा जो लुक आहे ना तो खरंच खूप जास्त भारी झाला. त्याच्यामुळे एवढं कष्टाचं काहीच वाटलं नाही. ते चीज झाल्यासारखं वाटलं की आपण आपल्या गाडीसाठी आपल्या हाताने हार बनवला. आणि खरंच खूप भारी वाटलं, खूप मजा आली हार करताना. आणि आता हा आहे लास्ट पार्ट ऑफ द हार. आता मी असे हे खालच्या साईडला लटकन बनवून घेतलेत आणि आपला हार आता कंप्लीट झाला आहे. 2 साईड बनवून घेतल्या, मग इथे मध्यभागी त्याला दोरीने पॅक करून टाकलं. आणि हार कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही या हाराचे मला किती पैसे द्याल ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद. आणि मला कॉंग्रॅच्युलेट पण करायला विसरू नका, कारण की आम्ही नवीन गाडी घेतली आहे.